तुमच्या अवतीभोवती पांढऱ्या रुईचं झाड आहे का? त्याला अनेक भागात मंदार वृक्षसुद्धा म्हटलं जातं. रुईची फुलं आणि पानं अनेक देवतांना अर्पण केली जातात. जसं भगवान शिवशंकरांना श्रावण महिन्यात किंवा महाशिवरात्रीला तर रुईची फुलं आणि पानं महादेवांना अर्पण केली जातात. त्याचबरोबर गणपतीच्या पूजेत ज्या 21 पत्री लागतात त्याच्यामध्ये सुद्धा रुईची पानं असतात. इतकंच नाही तर मारुतीरायाला सुद्धा रुईच्या पानांचा हार अर्पण केला जातो. रुईचं जे झाड आहे ना ते नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण करणारं मानलं जातं. त्यामुळेच तर काही तांत्रिक साधनांमध्ये सुद्धा रुईच्या मुळाला विशेष महत्त्व दिलेलं आहे. आता घराजवळ जर रुईचं झाड असेल ना तर त्या भागातली नकारात्मक स्पंदनं कमी होतात. ध्यान आणि साधनेसाठी शांत वातावरण निर्माण करायचं असेल तर त्या भागामध्ये नक्की रुईचं झाड पाहायला मिळतं किंवा ते आवर्जून लावलं जातं. ज्योतिषशास्त्रानुसार तर रुईच्या झाडाची पूजा केल्याने सुद्धा अनेक अडथळे कमी होतात आणि मानसिक स्थैर्याचा लाभ होतो. कारण मुळातच रुईचं जे झाड आहे ना आणि रुईच्या झाडाचे उपाय खास करून शनिदोष, राहुदोष किंवा पितृदोषाच्या शांतीसाठी करायला सांगितले जातात. आता हे सगळं ऐकल्यानंतर ना तुमच्या मनात आलं असेल की का बरं सगळ्या देवांनी रुईच्या झाडाला एवढं महत्त्व देण्याचं काय कारण आहे बाबा? सगळ्याच देवांना आवडतंय, अनेक पूजांमध्ये वापरतायत. तर मंडळी याचं साधं उत्तर आहे, कारण रुईचं जे झाड आहे ते प्रचंड औषधी गुणधर्मांनी युक्त आहे. आपल्याकडे पूजेमध्ये ज्या कुठल्या पत्री, औषधं, पानं, फुलं वापरली जातात ते तुम्हाला माहिती आहे. त्याचे काही ना काहीतरी औषधी उपयोग असतातच असतात. पण त्याचबरोबर ना रुईच्या झाडाबाबत एक रंजक गोष्टसुद्धा आहे. असं म्हणतात की रुईचं झाड लावल्यानंतर 11 वर्षांनी त्या रुईच्या झाडाचं जे मूळ आहे त्या मुळामध्ये गणपतीसारखा आकार दिसतो. म्हणजे गणपती तिथे तयार होतो आणि त्या मुळाला श्वेतार्क गणपती असं म्हटलं जातं, ज्याची पूजा करणं अत्यंत शुभ मानलं जातं. रुईचे औषधी उपयोग तर भरपूर आहेत. कान ठणकत असेल तर रुईच्या पानाचा एक थेंब रस कानात घातला जातो. त्याचबरोबर रुईच्या पानाला तेल किंवा तूप किंवा एरंडेल लावून दुखऱ्या भागावर त्याचा शेकसुद्धा दिला जातो. जर काही दुखत असेल शरीराचं कुठलं हाड, एखादी जागा, तर तिथे तो शेक दिला जातो. रुईचं फूल आकाराने छोटंसं असतं. रुईचं हे झाड कोरड्या, ओसाड आणि मोकळ्या मैदानात उगवतं आणि याच्या वाढीसाठी विशेष मेहनतही घ्यावी लागत नाही. पण या झाडाचा चीक ना डोळ्यांसाठी घातक असतो बरं का. त्यामुळे या झाडाचा कोणताही वापर करायचा असेल तर डोळ्यांची विशेष काळजी घ्यावी. पण त्वचेसाठी अत्यंत उपयोगी असं रुईचं झाड असतं. रुईच्या झाडाचा चीक, हळद आणि गुलाब पाणी मिश्रित हे जे मिश्रण आहे ते एकत्र करून चेहऱ्याला त्याचा लेप लावतात. लेप लावताना डोळा किंवा डोळ्याच्या आजूबाजूच्या भागाला हा लेप मात्र लावू देऊ नये. या लेपाने त्वचा अतिशय मुलायम आणि नितळ होते. रंग उजळण्यास हा लेप गुणकारी ठरतो. त्याचबरोबर रुईच्या चिकात कापूस भिजवायचा आणि त्यावर थोडंसं साजूक तूप सोडायचं. हा कापूस दुखऱ्या दाढीवर दाबून ठेवायचा. दाढदुखी लगेच कमी होते. खूप खोकला झाला असेल किंवा कफ होऊन श्वास घ्यायला त्रास होत असेल तर रुईचं फूल उपयुक्त ठरतं. रुईची फुलं आणि लवंग हे मिश्रण व्यवस्थित कुटून घ्यावं. त्याच्या लहान लहान गोळ्या बनवाव्या आणि रोज सकाळी उपाशीपोटी गरम पाण्यासोबत या गोळ्या घ्याव्या. त्यामुळे जुनाट खोकल्याचा त्रासही कमी होतो. अस्थमा किंवा दम्याचा त्रास असेल तर रुईची फुलं सुकवून त्याचं चूर्ण तयार करावं आणि रोज सकाळी गरम पाण्यासोबत ते घ्यावं. लवकर आराम मिळतो. पण मंडळी, पोटातून घ्यायचं जे औषध आहे ना त्याच्यासाठी एक सल्ला मात्र मी इथे देईन की ते आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावं. कारण तुमचा आजार नेमका काय आहे, त्याचं औषधाचं प्रमाण किती असायला पाहिजे, या सगळ्याबद्दल आपण डॉक्टरांकडूनच माहिती घ्यावी. मनाने कुठलाही उपचार करू नये. पण त्वचेवर लावण्याचे किंवा बाहेरून करायचे जे उपचार आहेत ते तर तुम्ही करू शकता. कोंड्यासाठी सुद्धा रुईचं जे चीक आहे तो गुणकारी ठरतो. ज्याप्रमाणे त्वचासाठी रुईचा चीक गुणकारी आहे त्याचप्रमाणे तो केसांसाठी सुद्धा उत्तम आहे. रुईच्या झाडाचा चीक काढायचा आणि तो केसांच्या मुळाशी लावायचा. 10 ते 15 मिनिटांनी शॅम्पू करून केस धुवायचे. त्यामुळे कोंड्याचा त्रास कमी होतो. पण केस धुताना अर्थात ते पाणी डोळ्यात जाणार नाही याची पुरेपूर काळजी घ्या, कारण तो चीक डोळ्यांसाठी अतिशय घातक असतो. त्यामुळे लहान मुलांवर तर हा प्रयोग अजिबात करू नका. आता वास्तुशास्त्रानुसार ना घराच्या दक्षिण दिशेला किंवा पश्चिम दिशेला जर रुईचं झाड लावलं तर त्याचे शुभ परिणाम मिळतात असं वास्तुतज्ञ सांगतात. मुख्य प्रवेशद्वारासमोर अगदी जवळ रुईचं झाड लावणं टाळावं असंही सांगितलं जातं. पुराणांमध्ये ना मंदार नावाच्या स्वर्गातल्या दिव्य वृक्षाचं वर्णन आहे. आता आपण पृथ्वीवरती या रुईलाच मंदार वृक्ष म्हणतो.
त्यामुळे पुराणांमध्ये जो मंदार वृक्ष अभिप्रेत आहे तो हाच आहे का याबाबत सांगणं थोडं कठीण आहे. पण भगवान शिवांना प्रिय असलेल्या या वनस्पतीचं फूल अगदी ओसाड जागी जरी उमलत असलं तरी ते वैराग्य, तपश्चर्या आणि प्रतिकूल परिस्थितीतही फुलत राहण्याचं प्रतीक मानलं जातं. हाही एक संदेश या झाडाकडून आपल्याला मिळतो. मंडळी, माहिती आवडली असेल तर शेअर करा आणि अर्थात कमेंट बॉक्समध्ये आणखीन कोणत्या वनस्पतीबद्दल जाणून घ्यायला आवडेल ते सुद्धा नक्की सांगा. मंडळी, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.